नमस्कार मित्रांनो, आज मी जे बोलणार आहे ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. कारण हा विषय फक्त शेतकऱ्याचा नाही, हा विषय आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा ताटातल्या एका घासाचा आहे. मित्रांनो, आपण पाऊस पडला की म्हणतो आज बाहेर जाता येणार नाही, रस्ते खराब झाले. पण त्याच वेळी एखादा शेतकरी आकाशाकडे बघत असतो आणि मनात एकच प्रार्थना करत असतो की देवा, योग्य तेवढाच पाऊस पडू दे. कारण पाऊस जास्त झाला तरी संकट, कमी झाला तरी संकट. यंदा अनेक ठिकाणी पाऊस चांगला झाला तर काही भागात अजूनही शेतकरी चिंतेत आहेत. हीच शेतीची वस्तुस्थिती आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या ताटातली एक वाटी भात, एक वाटी पोळी, एक भाजी इथपर्यंत पोचण्यासाठी किती लोक मेहनत घेतात. सगळ्यांची सुरुवात होते शेतातून. शेतकरी जमिनीत बी टाकतो, तेव्हा तो फक्त बी पेरत नाही, तो आशा पेरत असतो. त्याला वाटतं या वर्षी पीक चांगलं येईल, मुलाचं शिक्षण होईल, घर चालेल. पण निसर्गाचं गणित प्रत्येक वेळी सारखं नसतं. म्हणूनच शेतकऱ्यांचं आयुष्य हे धैर्य, मेहनत आणि आशेवर उभं असतं. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे त्या माणसाच्या मेहनतीचा विचार करण्यासाठी ज्याच्या कष्टामुळे आपल्याला रोज अन्न मिळतं. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण अजून काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित आपण कधी शांतपणे विचार केल्या नसतील. मित्रांनो, एक छोटंसं उदाहरण देतो. समजा एका शेतकऱ्याने अनेक दिवस मेहनत करून शेत तयार केलं, चांगलं बियाणं घेतलं, खत घेतलं, त्यासाठी पैसे खर्च केले. आता त्यांचं लक्ष कशाकडे असतं? तर पावसाकडे. कारण त्याला माहीत असतं वेळेवर पाऊस पडला की पीक चांगलं उभं राहतं. पण जर पाऊस उशिरा आला किंवा एकदम खूपच आला तर त्याच्या मेहनतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, शेती हा फक्त व्यवसाय नाही, ती आशेवर चालणारी जीवनशैली आहे. आपण अनेकदा बाजारात जातो, भाजी महाग झाली की लगेच म्हणतो, इतकी महाग का? पण त्या भावामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न किती जण करतो? कधी कमी पाऊस, कधी जास्त पाऊस, कधी रोग, कधी इतर अडचणी, या सगळ्यांचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. म्हणून अन्नाचा आदर करा, कारण एका दाण्यामागेही मेहनत असते. आणि मित्रांनो, जर आपल्या घरात किंवा नात्यात एखादा शेतकरी असेल तर आजच त्याला फोन करून त्याची विचारपूस करा. कधी कधी दोन प्रेमाचे शब्दही मोठा आधार ठरतात. आपण सगळे मिळून शेतकऱ्याचा सन्मान केला तर तोच आपल्या देशाचा खरा सन्मान असेल. मित्रांनो, आपण कधी सकाळी लवकर गावात फिरायला गेला आहात का? पहाटेच वातावरण, पक्ष्यांचा आवाज आणि शेताकडे निघालेला शेतकरी, त्याच्या चेहऱ्यावर थकवा असतो पण डोळ्यात आशा असते. कारण त्याला माहीत असतं आजची मेहनत उद्याचं अन्न बनणार आहे. पण निसर्ग नेहमी आपल्या मनासारखं वागत नाही. कधी सलग पाऊस पडतो तर कधी अनेक दिवस पाऊस पडतही नाही. अशा वेळी शेतकऱ्यांची चिंता वाढते. आपण कधी त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं का? महिन्याची मेहनत आणि शेवटी हवामानावर अवलंबून असलेलं हे भविष्य सोपं नाही. म्हणून मला वाटतं की आपण पाऊस पडला की फक्त तक्रार न करता त्याचा शेतीवर काय परिणाम होईल हाही विचार करायला हवा. कारण शेती मजबूत असेल तरच आपल्या ताटात अन्न भरलेलं असेल. आणि अजून एक, आपण प्रत्येकजण काहीतरी करू शकतो. पाणी वाचवू शकतो, झाड लावू शकतो, अन्न वाया घालवणं थांबवू शकतो. या छोट्या मोठ्या गोष्टीही फरक घडवू शकतात. मित्रांनो, शेतकऱ्याला सन्मान फक्त एका दिवसापुरता नको, तर आपल्या रोजच्या वागण्यात दिसला पाहिजे.
कारण तो मेहनत करतो म्हणून आपण निश्चितपणे जेवू शकतो. मित्रांनो, आज मी जे काही बोललो त्याचा उद्देश कोणाला घाबरवणं किंवा दोष देणं नव्हता. माझा उद्देश फक्त एवढाच होता, आपण आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक घासामागची मेहनत समजून घ्यावी. पाऊस हा फक्त हवामानाचा भाग नाही, तो अनेक कुटुंबाच्या आशाचा आधार आहे. शेतकरी हा फक्त शेती करणारा माणूस नाही, तो आपल्या अन्नसाखळीचा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी पाऊस पडेल तेव्हा फक्त आज किती पाऊस पडतोय असं म्हणू नका. एकदा एवढाही विचार करा, हा पाऊस एखाद्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणत असेल का? उत्तर हो असेल तर त्या पावसाचा आनंद आपणही मनापासून घ्यायला हवा. आणि जर एखाद्या भागात कमी किंवा जास्त पावसामुळे अडचणी निर्माण होत असतील तर त्या शेतकऱ्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. मित्रांनो, तुमच्या गावात यंदा पाऊस कसा आहे, किती आहे, शेतीची परिस्थिती कशी आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत मी नक्की वाचेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच ग्रामीण जीवन, शेती आणि वास्तवाशी जोडलेल्या विषयांसाठी धनंजय निर्भणे ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.